बातमी दादरमधून दादरमध्ये बेस्ट बसला अपघात झालाय। टेम्पोनं ठोकल्यानं एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे। दादरमधील ही दुर्घटना। तर दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात झालाय। एका टेम्पोनं बसला धडक दिली आणि त्यामुळे प्रवाशाचा मृत्यू झाला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। काल दादर येथे प्लाझा बस डेपो जवळ मोठा अपघात झाला। यामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलने बस बेसला धडक दिली आणि या धडकेमध्ये आपण बघितलं तर 4 जण जखमी झालेले आहेत आणि एका जणाचा मृत्यू झालेला आहे। आपण बघू शकता ही ती टेम्पो ट्रॅव्हल्स आहे, तिने या ठिकाणी बेसला धडक दिलेली आहे। त्यामध्ये या टेम्पो ट्रॅव्हलचा पुढचा आपण भाग बघितला तर तो पूर्णपणे चकनाचूर झालेला आहे आणि काच देखील डॅमेज झालेली आहे। ही घटना आपण रविवारी रात्री 11 वाजता घडली। वर्ली डेपोहून प्रतीक्षानगरला जात असताना प्लाझा सिनेमाजवळ टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या नियंत्रण सुटलेल्या टेम्पो चालकाने बेस्ट बसला जोरदार धडक दिली। पुढे जाऊन टेम्पो ड्रायव्हरने एक टॅक्सी आणि एक कारलाही त्या ठिकाणी धडक दिलेली आहे आणि ही धडक इतकी जोरदार होती की पुढे बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक दिली। यामध्ये आपण 4 जण जखमी झालेले आहेत आणि एक शहाबुद्दीन नावाचा व्यक्ती जो 37 वर्षाचा आहे त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आणि आपण बघितलं तर यामध्ये 3 पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे। या ठिकाणी आता ड्रायव्हरला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हा पोलिसांकडून करण्यात येत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।